नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आयडल क्लास या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की बोर्डाच्या परीक्षा हा जवळ आलेल्या आहेत आणि तुमचा पहिला पेपर हा मराठी आहे। मराठी हा असा विषय की ज्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स हे मिळवू शकता। तर पहा, मराठी व्याकरण हे कंपल्सरी विचारलं जातं। तर या व्याकरणामधील एक पॉइंट आज आपण शिकणार आहोत की तो आहे समास। समास या पॉइंट वरती प्रश्न हा 100% विचारला जातो। दरवर्षी यावरती 2 मार्क्सला प्रश्न हा आलेलाच आहे। तर पहा, आज आपण समास म्हणजे काय, समासाचे भरपूर प्रकार आहेत, परंतु आपल्याला सगळे करायचे नाहीयेत। जे तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आहेत किंवा या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे समास विचारले गेले आहेत त्यावरती अगोदर भर द्या। ते समास समजून घेण्याचा प्रयत्न करा। एक्स्ट्रा समास करायची गरज नाहीये, कारण की समासाचे भरपूर प्रकार पडले जातात। तर पहा, आता आज जे आपण पाहणार आहोत, आज आपण 3 समास पाहणार आहोत। समास पहिला जो आहे कर्मधारय समास, दुसरा समास आहे इतरत्तर द्वंद्व समास आणि तिसरा आहे द्विगु समास। तर पहिला आपण जाणून घ्या की समास म्हणजे काय, की कशाला समास म्हणतात। समास म्हणजे काय की 2 किंवा अधिक शब्द जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याच्या एकीकरणाला काय म्हणतात, समास म्हणतात। आता पहा, एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला। विद्यालय, विद्यालय हा एक शब्द मी इथे लिहिते। विद्यालय हा एकच शब्द आहे, पण याच्यामध्ये 2 शब्द लपलेले। हा आहे विद्या आणि दुसरा आहे लय। आता याची आपण फोड कसं करतो, विद्या अधिक आलय, यापासून शब्द काय बनला, विद्यालय। तर याला आपण काय म्हणतो, सामासिक शब्द, आणि याला म्हणतो आपण या शब्दाचा विग्रह। तर अशा प्रकारे समास केला जातो। तर पहा, या समासाचे 3 प्रकार आहेत। तर त्यातला कर्मधारय समास म्हणजे काय, तो सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया। आपण एकदम डीप मध्ये जाणार नाहीत, कारण की परीक्षा जवळ आलेली आहे। आपल्याला थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने स्ट्रिक्स माहित करून घ्यायच्यात की कर्मधारय समास म्हणजे काय, की कसा तो ओळखायचा। तर पहा, जो कर्मधारय समास असतो, आता तुम्हाला परीक्षेमध्ये समासाची व्याख्या विचारत नाही, तुम्हाला एक उदाहरण दिलेलं जातं आणि ते उदाहरण कुठल्या समासाचं आहे हे तुम्हाला ओळखायचं असतं। तर पहा, आता कर्मधारय समास आहे तो कसा ओळखायचा। आता जर तुम्हाला अशी उदाहरणं मिळाली, नीलकमल, महाराष्ट्र, तर तो असतो कर्मधारय समास। आता नीलकमल, जर तुम्ही शब्द पाहिला नीलकमल, आता कर्मधारय समासामध्ये काय असतो की जो शब्द दिला जातो। आता जर आपण हा शब्द पाहिला नीलकमल, यातला जो पहिला शब्द आहे तो असतो विशेषण आणि दुसरा जो शब्द असतो तो असतो नाम। म्हणजे कर्मधारय समासामध्ये दिलेल्या उदाहरणातील पहिला शब्द हा विशेषण असतो आणि दुसरा शब्द हा नाम असतो। विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय, विशेषण। नीलकमल, कमल आहे परंतु कसा आहे, निळ, म्हणजे या कमल विषयी नील हा शब्द विशेष माहिती सांगतोय। जसं की आपण घेतलं सुंदर गुलाब, गुलाब आहे पण कसं येते, सुंदर आहे, छोटा आहे, मोठा आहे, सुकलेला आहे। म्हणजे सुंदर हा शब्द काय करतोय की त्या गुलाबाबद्दल एक विशेष माहिती आपल्याला सांगतोय, म्हणून सुंदर गुलाब। म्हणजे सुंदर हे काय झालं, विशेषण, आणि गुलाब हे काय झालं, नाम। नाम म्हणजे काय, आता नामामध्ये काय असतं, कुठल्याही वस्तूचं, आता नाम म्हणजे प्राण्यांची नावं किंवा पक्ष्यांची नावं, कुठल्या जागेचं नाव, माणसाचं नाव, व्यक्तीचं नाव, ही सगळी काय झाली, नामं झाली। आता इथं नीलकमल, नील हे विशेषण आहे, कमल हे नाम आहे। कमल काय आहे, एक नाव आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, नाव म्हणतो। नामाची जर व्याख्या येत नसेल तर सरळ सोपं लक्षात ठेवायचंय, कुठल्याही जागेचं नाव, जसं की मुंबई, पुणे शहर, त्यानंतर कुठल्याही व्यक्तीचं नाव, जर मुलाचं असू दे किंवा मुलीचं असू दे, स्त्री पुरुष कोणाचंही नाव असू दे, प्राणी पक्षीचं नाव आलं तर ते काय असतं, नाम असतं। आता महाराष्ट्र, महाराष्ट्र, राष्ट्र आहे परंतु कसं आहे, महान, महाराष्ट्र, महान राष्ट्र। महान हा काय झाला, विशेषण झालं, आणि राष्ट्र हे काय, नाम आहे। ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो, कर्मधारय समास। जर अशी शब्द आली, अशी उदाहरणं आली तर त्याला आपण काय म्हणणार आहे, कर्मधारय समास, की पहिला विशेषण आहे आणि दुसरं काय आहे, नाम। तर चला, कर्मधारय समास समजला। आता दुसरा समास आहे इतरत्तर द्वंद्व समास। आता इतरत्तर द्वंद्व समास मध्ये आपण आणि व या शब्दांचा वापर करतो। आता पहा, इतरत्तर द्वंद्व समासचं उदाहरण काय आहे, आई वडील आणि राम लक्ष्मण। आई वडील,
आपण आता त्याचा विग्रह कसा करणार? आई वडील लिहिलं मी, आई वडील. याचा विग्रह करताना मी काय करणार? आई आणि वडील, बरोबर, आई आणि वडील. राम लक्ष्मण, मी काय करणार त्याचा विग्रह? राम आणि लक्ष्मण. म्हणजे जरी इथे तुम्हाला तो एक शब्द दिसला तरी यामध्ये एक शब्द आहे का? नाही, याच्यामध्ये दोन शब्द आहे, आई आणि वडील. म्हणजे याचा विग्रह करताना आपण आणि किंवा व या शब्दांचा वापर करतो. अशा शब्दांना काय म्हणतात किंवा अशा समासाला काय म्हणतात? इतरेतर द्वंद्व समास. हे जे फक्त समजून घ्यायचंय तुम्हाला, एकदम डीप मध्ये जायचं नाहीये, फक्त की कसे ते उदाहरणं आणि ते समास तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आता पहा द्विगुण समास. आता या समासामध्ये संख्या विशेषण असतं. आता संख्या विशेषण म्हणजे काय? तर पहा नऊ रात्र. नऊ ही काय संख्या आहे, 9 दिवसांची रात्र म्हणजे काय? नवरात्र. आपण त्याला काय म्हणतो? नवरात्र. त्यानंतर त्रिकोण, 3. त्रि म्हणजे काय? 3 म्हणजे काय आली? संख्या आली. पंचवटी, पंच म्हणजे काय? 5. म्हणजे द्विगुण समासमध्ये काय होतं की पहिला जो शब्द असतो तो संख्या विशेषण असतो. पहिला 9, त्रि, पंच. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण थोडक्यात समास हा विषय शिकलेलो आहोत. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळत राहणार आहे. तर चला आता आपण उद्या एका नवीन पॉइंट सोबत भेटूया. पत्रलेखन या पॉइंटवरती मी व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ स्किप करायचा नसेल, व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर चला उद्या भेटूया पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.